नमस्कार, मी संपदा वागळे. रामायणातील अपरिचित कथा या मालिकेतील पुढची कथा आज आपण ऐकणार आहोत. कथा क्रमांक 6 आहे लंकेची संरक्षण व्यवस्था. रावणामध्ये जसे दुर्गुणही होते अनेक, तसे काही चांगले गुणही होते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की रावण शिवभक्त होता. तसंच मुख्य म्हणजे तो उत्कृष्ट राज्यकर्ता होता. जेव्हा सीतेच्या शोधासाठी हनुमान गेला लंकेच्या वर आणि जेव्हा तो परत आला आणि तेव्हा त्याने रामाजवळ लंकेचं वर्णन केले, ते मूळ वाल्मिकी रामायणात लिहून ठेवले. ते असं होतं की लंका ही पर्वत शिखरावर, सागराच्या पलीकडे पर्वत शिखरावर वसलेली आहे. तिच्याभोवती खंदक आहे आणि 4 कोट आहेत. चारी बाजूनी 4 भक्कम अशी प्रवेशद्वार आहेत आणि तिथून वर जाण्यासाठी विस्तृर्ण असे राजमार्ग बांधलेले आहेत आणि त्या मार्गावर ठिकठिकाणी बाण आणि पाषाण फेकणारी यंत्र बसवलेली आहेत. तोफा धडधडत आहेत आणि रावण हा आपल्या सैन्याचं निरीक्षण करण्यासाठी अत्यंत दक्ष असतो. त्यांनी चारी दारांवर आपले राक्षस सैन्य तैनात ठेवलेले आहे. पूर्वेकडे 10,000 राक्षस त्याचे तैनात आहेत आणि त्याच्या दक्षिणेकडे 1,00,000 राक्षस तैनात आहेत आणि तर पश्चिमेकडे 10,00,000 राक्षस सज्ज आहेत आणि उत्तरेकडे 1,00,00,000 राक्षस सज्ज आहेत. तर हे जेव्हा वर्णन वाचलं जाणकारांनी, तेव्हा जाणकारांनी असा कयास बांधला की ही जी लंका आहे रावणाची, ती आजची श्रीलंका असली पाहिजे. कारण बघा श्रीलंका आहे त्याच्या पश्चिमेकडे आणि उत्तरेकडे भारताची भूमी येते. तिथून आक्रमणाची शक्यता जास्ती. त्यामुळे तिथे सैन्य भरपूर आणि बाजूला म्हणजे पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे समुद्र, समुद्र पाणी. त्यामुळे तिथे सैन्य कमी. पटतंय ना तुम्हालाही? असो, पुढची कथा ऐकूया उद्याच्या भागात सारस्वत कनेक्ट चॅनेलवर. ऐकत राहा. धन्यवाद.